योगेश देशमुख भोगावकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अजित पवार गट तालुकाध्यक्षपदी निवड। माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान। भोगावमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष। जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंटाळे। जिंतूर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून भोगाव देवी येथील तडफदार नेतृत्व योगेश देशमुख भोगावकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अजित पवार गट जिंतूर तालुकाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे। जिंतूर सेलू मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले। पक्षाकडून मोठी जबाबदारी। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणदादा बुधवंत यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता युवकांची फळी मजबूत करण्यासाठी योगेश देशमुख यांच्या खांद्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। गावात उत्साहाचे वातावरण। योगेश देशमुख यांची निवड झाल्याचे समजताच त्यांच्या मूळ गावी भोगाव येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे वाटून जोरदार जल्लोष केला। यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले। 10ही सर्कलमध्ये विजय मिळवणार योगेश देशमुख। आपल्या निवडीनंतर बोलताना योगेश देशमुख म्हणाले की स्टार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी आमदार विजयराव भांबळे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 सर्कलमध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी मी अहोरात्र कष्ट घेईन। युवकांना संघटित करून पक्षाची विचारधारा घराघरांत पोहोचवणार। ठळक मुद्दे। नियुक्ती जिंतूर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गट। प्रमुख उपस्थिती माजी आमदार विजयराव भांबळे लक्ष्मणदादा बुधवंत। संकल्प आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 10ही सर्कलमध्ये वर्चस्व निर्माण करणे।